3 ते 4 दिवस बाकी. तरी बरेच तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर, महिना दीड महिना झाला मी ब्लॉगच नाही बनवला. तर आज ह्या सीझनची पहिली पोपटी आहे बघा. आता आम्ही मामरूट शोधायला गेलतो. महाराष्ट्रातील नाही झाल्या असतील लोकांच्या पोपट्या, आणि खास पनवेलवरून आत्ताच आलो आम्ही पोपटी करायला बघा. आता इथं सगळा रेडी केलाय. आम्ही पाला घेऊन आलो. पकड पकड दोन्ही गुंदे पकडते झाडांचे. असा धुवून आणि हा भागात ताल्या जातात धुवून डायरेक्ट. आणि उद्या सकाळी इथली मच्छी काढायचे. ह्या वर्षाची पहिली मच्छी नाही तर पोपटी गेलं. हे गेला पकड. सकाळीचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवेन मी. आता इथं सगळा रेडी करतो. भेटतं तुम्हाला सगळा मटका भरताना भेटतं. मटका इटका आहे बघा. हे होता कुठला तरी ह्याच्यातनं फुटलेला आहे. मग दुसरा पण शोधला आम्ही. वर्षातनं एकदा निघता तो मटका. पहिलाच केल्यांचा पान लावलाय आणि आता इथं शेंगा भरतात. ती खायला जाम माणसं आलेत. इलेक्ट्रिक मीठ मोठा मीठ आहे इथं. खडा मीठ गोवा नको मीठ असेल तर. तुम्ही गेले ना भरून नको बोलतोय. बघा आता अंडी पण आलेत काय ते भरून पॅकिंग चालू आहे. हे आमचे अंडे एवढे हे राहिले. आता हे डायरेक्ट पोपटी पेटल्यावर त्याच्यात टाकू. अंडे सगळा राहू द्या, टेस्ट आली पाहिजे. पॅक बघा. पोपटीसाठी तिथं ठेवायला सेटअप राहतात. बॅलन्स मटका असा वाकडा. लोकेशन पण भारी घेतलं हे बघा. इथं आधी गवत होतं. माझे इन्स्टावर जाऊन बघा. पूर्ण गवताची वाट लावली. आता मांडलेले. आता बाजूनी लाकडं इकडे लावून पेटू. हे बघा आता गवत पण टाकला. आता फक्त पेटवाचा. अजून थोडासा गवत. यो साप. पोपटी गुंडली कशा दिसत नाही. साप गुंडल फुल एकदम गवत लावू आणि मग 20 मिनिटाचा टायमर चालू करू. तर 2024 संपायला फक्त 3 ते 4 दिवस बाकी. आणि 2024ची आमची पहिली पोपटी आधीच लावली मी. तरी दाखवते तुम्हाला लावताना. काय नाही तो पण विजला. आता पोपटी पेटलेले आहे. आता बघू कशी आहे. मामाने बनवलंय. बघू टेस्ट कशी लागते. तर सगळ्यात जास्त पोपटीत मेहनत घेणारा माणूस मामा. निस्ता तिकडून गवत घेऊन येत आहे. कुठं तिथं काय माहित. खाण आले गवताची. निस्ता गवत घेऊन येत आहे ना टाकताय. इथं राहिलेले अंडे ठेवलेत. आणि इथं मम्मी बघा काय बोलतात. हो बार्बेक्यू. अरे हो रे बार्बेक्यूच बोलतात. काय माहित काय बोलतात.
तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय बनतं. त्याच्यात चिकनचे पीस टाकले आणि तिथं पोपे. पोपटी एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. आता बघू टेस्ट करून कशी लागते. हे बघा मावशीचा खास परुलपाड्यावरून पोराचा अभ्यास सोडून हे व्हेजवाले मला वाटलं पोपटी खायला आल्यात का. एवढं थंडी येते बघा, सगळं स्वेटर बिटर घालून आल्यात. घाबरतोय नुसता हात लावायला. खा उचल डायरेक्ट. गरमच असतं असं गरमच. तर आता पोपटी खाऊन आम्ही हे बघा आलोय गाड्यांचे इथं. आता पप्पाचं आहेत अजून तल्यावरच. तर उद्या सकाळी परत यायचं मच्छी काढायला. ते येतील आता घरी. मी चाललोय आता पुढे. जाली बिली लागले. सो चला आता जाऊ घरी. डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. The next morning. तर सकाळी 7:30 वाजलेत. हे बघा एकदम सगळीकडे फॉग. आम्ही आता चाललोय ताल्यावर. आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पा आता चाललोय. तुम्हाला दाखवतो मच्छी वगैरे सगळा. तर आता ताल्यावर पोचलोय. आणि हे बघा हा एक तला आणि तिकडे एक आहे. दोन्ही तल्यातली मच्छी काढायची आहे नारळ फोडून. तुम्हाला मी तोपर्यंत सिनेमॅटिक व्ह्यू देतो. तर आता नारळ फोडला आणि पप्पा पण आलेत. आता जाल लावतात. माणसं म्हणजे बांधतात जाल. आणि आता बघा सनराईज होत आहे. तर माणसं येतील. मग लगेच सुरुवात करू. आता जो पट्टा फिरवला त्याच्यात तरी बरेच उडले पण त्याच्यात ना. पण आला. तर ह्या तल्यातले आता काढून झाले. आता पट्टा सोडलाय. आता इकडं पाक टाकतात. पाक इथं मग अशी खाना टाकलेला. आता बघू ह्याच्यात कटले आहेत. जिताडे तर जाम भेटलेत. इथं बघू काय येत आहे.
तर आता सगळी मच्छी काढून झाली, सगळी म्हणजे आम्हाला पाहिजे होती तेवढी काढली आणि वाटाची होती ती काढली आणि थोडेसे 2-3 गिऱ्हाईक आलते त्यांना पण दिली. आता चाललो घरी, बाकीचे सगळे तिथंच आहेत. मी मामा चाललो घरी. आम्हाला जायचं आहे केस कापायला, केस कापू आणि मग फ्रेश होऊन भेटतो डायरेक्ट तुम्हाला ट्रान्सेशन. तर आता फ्रेश होऊन आलो, एकदम रेडी झालोय आणि हे बघा मच्छी, इकडे चिकन बघा कालवण केलाय. आता खाऊ आणि मग थोड्या वेळा डायरेक्ट निघू पनवेलसाठी. हो खाऊ.